देवेंद्र गावित व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहे वसई या किल्ल्याजवळ। या किल्ल्याचं बांधकाम कोणी केलं, कसं केलं आणि काय याचं एक आराखडा होता तर ते आपण या व्हिडिओद्वारे बघणारच आहोत। तर चला या पोर्तुगीजांनी बांधलेल्या आपल्या या वसई किल्ल्याचे आपण या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करू। वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्र किनाऱ्यालगत बांधलेला आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। सिंधुसागर किनाऱ्याचे प्रादेशिक विभागणीनुसार दोन भाग पडतात, उत्तर कोकण व कोकण। उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई यांच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले, त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला। वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टी हा सर्व परिसर समुद्र किनारा ताब्यात ठेवता येत असे। भौगोलिकदृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्त्वाचा ठरतो। पोर्तुगीजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने 1737 ते 1739 मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण हा परिसर फिरताना आजही येते। किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे। किल्ल्यात न्यायालय, 3 चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात। किल्ल्यात चोरवाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत। महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे। मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती। कोकणातल्या बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो। तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही। हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते। अर्धगोलाकार कमानीचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरुज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते। इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही। दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती। त्यात सन 1860 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला। त्याने किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली। यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली। किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही। अनेक वर्ष हा किल्ला दुर्लक्षितच राहिला। सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली।
किल्ल्याला एकूण 10 बुरुज आहेत. नोसा सिनोरा, मोरेमेदिया, रेस मांगो, सेंट गोन्सेले, माद्रे दी एलिफांत, सेंट पेद्रो, सेंट पॉल्स, सेंट सेबेस्टियन आणि 10वा सेंट सेबेस्टियन कावलिरो बुरुज अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजावर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर 8 सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबेस्टियन बुरुज सुरुंगाने उडून मराठ्यांच्या फौजा आज शिरल्याचे सांगितले जाते. हा ते टोकावर येऊन उडी मार. हा मग काय साधं का ते खालती आहे टोकावर. हा मग आता मारावीच लागेल जो. हा मग थोडा उभा राहून मार, बसू नको मारूस. हा मग उभा राहा. हा येऊ का मी तिथे. काय भीती वाटते आयुष्याला. घाबरायचं इथं काय घाबरत. दे दे तो हात देतो. बॅग दे माझ्याकडे, बॅग दे. घाबर पोरग. घाबरलं नाही, भीती वाटली. काय भीती वाटते. मार तू. चल उभा राहा तिथे, हात पकडून उभा राहा. चल. उभा राहायचं म्हणजे फाटायची झाली का. हा हा नाही रे, भीती काय मारत नाही रे, फक्त तंगड तुटेल, बाकी काय नाही. हात दे, हात तर दे, हात दे, फक्त हात दे, हात तर दे, आधार भेटेल तुला. हात दे. अरे खेचत नाही मी, हात दे फक्त, हात दे सांगते. तुझा पाय खाली घे, नाही तर तो घेतलास तरी चालेल. हा घे अजून थोडा थोडा. आला आला. हा आला आला आला. एवढा डरपोक आहे ना. मार तू, मार पटकन. अरे डायरेक्ट उडी मार रे. आता काय तुला पडायचं आहे. एवढूस डिस्टन्स आहे काय ते, त्याचे काय तुझं होणार आहे. उभा राहून मार. उभा राहून मार. घे मग उलटा फिरून. हा उलटा फिरून मगाशी उतरला तसं पाय सोड डायरेक्ट तिथं. हे बघ इथे. हा मार मार. इथे मारलीस तरी नाही तर इथे मार ना, तिथे बसवून डायरेक्ट इथे मार. पकडू का मी. हे आता तुझ्या अंजूलाच पाठवतो. थांब. दे सोड, हात सोड. कसं वाटतंय. ए इकडे बघ कसं वाटतंय. 15-20 वर्षापूर्वी किल्ल्याच्या बराचसा परिसर मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षात उभारला गेलेला चिमाजी अप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला
पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहे. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून भिंती, बुरुज, तट यांची साफसफाई करून जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे. तर मित्रांनो, कशी होती व्हिडिओ? जर आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आज होता हा वसई किल्ला. आता पुन्हा भेटू नवीन ठिकाणी. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.